राज्यात प्रसिद्ध असलेली श्रीरामपूरची श्रीरामनवमी यात्रा आजपासून सुरू झालेली आहे। या यात्रोत्सवाची जय्यत तयारी झालेली दिसत आहे। श्रीराम मंदिरामुळे शहराला श्रीरामपूर हे नाव मिळाले। शहरात श्रीराम मंदिराची स्थापना 1930 साली झाली। शहरात श्रीरामनवमीची जबरदस्त तयारी झालेली दिसून येत आहे। शहरातील श्रीराम मंदिरात भव्य दिव्य असा मोठ्या प्रमाणात उत्साह साजरा केला जात आहे। रामनवमी उत्सवासंबंधित काही भाविकांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। पाहुयात। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी दर्शन बारसे। नमस्कार, आपले नाव? गणिता राजन गिरमे। आपण जो रामनवमीचा उत्सव इथं साजरा करतोय, तो उत्सव कशा प्रकारे साजरा केला जातो? साधारण पाडव्यापासून रामनवमी पर्यंत ज्ञानेश्वरी पारायण चालते। पहाटे काकडा असतो, त्याच्यानंतर पारायण असतं, मग भजन असतं, 6 ते 7 हरिपाठ असतो आणि नंतर महाआरती असते। आणि पारायणाच्या वेळेस भाविकांना नाश्ता आणि प्रसाद देण्यात येतो। आणि आपला जो काही संकल्प आहे त्याबद्दल आपण काय सांगता? आम्हाला जो हा गाभारा आहे तो संपूर्ण चांदीचा करायचा आहे। रामाला जे सिंहासन आहे त्याच्यासाठी साधारण 35-1 लाखाची चांदी लागेल आम्हाला। तर आम्ही भाविकांकडून ते साधारण गोळा करतोय, त्यांच्या मिळवतोय। या उत्सवाचं नियोजन आपण साधारण कशा प्रकारे केलं? उत्सवाचं नियोजन ऍक्च्युली हा उत्सव जवळजवळ 25 वर्षापासून चालू आहे, त्याच्यामुळे परंपरेनुसार सगळ्या गोष्टी आपोआपच होत जातात। अजून काय सांगताल उत्सवाबद्दल? उत्सव आमच्याकडे साधारण 170 ते 180 पारायणाला बसतात भाविक, असे साधारण कुठंच बसत नाहीत। नमस्कार सर, आपले नाव? अशोक पोपळे। माझे वडील आणि तुकाराम भाऊ गिरमे आणि राधाकिशनजी सूर्यवंशी यांनी मिळून या मंदिराचा जीर्णोद्धार केला। त्याच्या आधी माननीय रामभाऊ गिरमे यांनी या मंदिरासाठी जागा दिलेली होती आणि रामचंद्र महाराज यांच्या आशीर्वादाने श्रीरामपूरला रामाचं मंदिर, श्रीरामपूर नाव ठेवल्यामुळे रामाचं मंदिर हे श्रीरामपुरात वसवण्यात आलं। साधारणतः 95 वर्षाची या राम मंदिराला परंपरा आहे आणि रथ ओढायचा मान गिरमे आणि उपाध्याय परिवाराकडे असतो आणि या सगळ्यांच्या सहकार्याने आणि आमच्या एकोप्याने, सगळ्यांच्या ट्रस्टींच्या एकोप्याने उत्सव हा जोरात साजरा केला जातो। नमस्कार सर। नमस्कार, आपले नाव? कुणाल करंडे। सर, आपल्या रामनवमी बद्दल तुम्ही तुमचे मत काय मांडता? रामनवमी हा उल्हासाचा सण, परंतु या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या आतमध्ये रामाचा जन्म करणे म्हणजे चांगल्या चेतनेचा जन्म करणे म्हणजे रामनवमी होय। जसं आपण दरवर्षी रावण जाळतो आणि आपल्यातले वाईट प्रवृत्ती नाश करतो, तसं रामनवमी म्हणजे आपल्यातली सद्गुण आणि सच्चरित्राचं उगम म्हणजे हे राम जन्म होय। सर, आपल्या शहराचे नाव श्रीरामपूर आहे आणि आपल्या इथं भव्य दिव्य असं मोठं राम मंदिर पण आहे, तर या मागे काही आहे का? म्हणजे श्रीरामपूर नाव पडलेलं आपल्याला? ही खरोखर रामाची जी इच्छा होती की ह्या गावाचं नाव श्रीरामपूर पडावं, तसेच तर त्या काळच्या लोकांची खूप जणांचे 4 नावं ठरले होते, परंतु यामध्ये हे नाव पडण्यामध्ये खरोखर रामाचीच इच्छा होती की हे नाव त्या ठिकाणी आलं आणि ते नाव देखील टाकणारे रामचंद्र महाराज हेच होते। म्हणून मी असं म्हटलं की ही रामाचीच इच्छा होती की श्रीरामपूर हे नाव पडणार। नमस्कार सर, आपले नाव? विनय सूर्यवंशी, सेक्रेटरी श्रीराम मंदिर। आणि राम मंदिराच्या इतिहासाबद्दल तुम्ही काय सांगता? हा जो उत्सव जो साजरा होतो तो पारंपरिक पद्धतीने 100-1 वर्ष होत आले असते साधारणतः। आणि या उत्सवाला भाविकांचा प्रतिसाद कसा असतो? एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद असतो। ग्रामीण वगैरे सर्व लोक येतात, ग्रामीणचे सर्व येतात, शहरी सर्व येतात, सर्व लोकांचा प्रचंड उत्साह असतो। यात्रा भरते, त्याच्यामुळे सगळ्या मंदिरात साधारण 1-2 वाजेपर्यंत रात्री गर्दी असते दर्शनासाठी। सकाळपासून रांग लागलेली असते।
करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा. बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर.